करावं लागतंय आणि मगच प्रभू रामचंद्र तो मान्य होतंय. नाहीतर सगळं नकली. अजिबात नाही. ती नकली जाऊ द्या म्हणतात तिकडे कुठतरी का गुजरातला, इकडे नाही चलत. महाराष्ट्र संताची भूमी आहे. महाराष्ट्र संताची भूमी आहे. इथं नकली नाही काय तर सगळं वरिज्ञर पाहिजे. आणि म्हणून हा सगळा काय वरिज्ञर भक्तीचा भाव माझ्या हनुमंतरायाचा आहे. आणि मग आता प्रभू रामचंद्र त्या भक्ताचा कसं काय पुरवठा करते. बुद्धची बुद्धी आपण अंतरात्मा श्री रघुनंदन तेने होऊनी प्रसन्न कपिनंदन प्रभू. हा बुद्धीचा दाता कोण असत तर प्रभू रामचंद्र आहे. तर प्रत्येक एवढ्या व्यक्ती आहेत, एवढ्या व्यक्ती आहेत जगामध्ये, किती व्यक्ती आहेत हो. पण सगळ्याच्या बुद्धीला एकला बहादर चालनापूर्वी तर काय ताकद असेल कुणाची? माझ्या भगवंताची. अवस्था आपल्याला एकाला दोघाला विचार सांगायचं म्हणतो आपलं काय डोकं निमरी जाम होती जाम. आणि मग माझ्या भगवंताला प्रत्येकाला विचार सांगायचा, प्रत्येकाला प्रेरणा द्यायची, प्रत्येकाला चालना द्यायची. आणि मग एवढे काय पॉवरफुल बॅटरी असेल तर फक्त माझ्या भगवंताचे. कधीच बॅटरी लो होत नाही हो. अहो त्याला चार्जिंग लावायचंच काम नाही. प्रत्येकाच्या मनात जाते आणि लगेच पॉवरफुल करून देते. आणि म्हणून माझ्या प्रभू रामचंद्रानं आता माझ्या हनुमंतराची निमरी कशी पॉवरफुल केली आहे का? गजेंद्र गाये धरिला असता संकटी स्मरला भगवंता काकुळती उडी तरसत होता घालून येतत होता बुद्धी. आणि मग आता बघा अहो हा गजेंद्र उदार आपण ऐकलं ना नाही. आणि मग गजेंद्र उदार ऐकलेला गजेंद्राला माहीत होतं का हो? आणि गजेंद्र सुद्धा असाच उन्मत होता हो झालेला. आणि त्याला काही आठवत नव्हतं. आणि जातींदर होता ना पशुस त्याला तर काय आठवणं न आठवणं काय विषयच नाही ना. आणि मग अशा पद्धती तेवढा गजेंद्र उन्मत होता, त्या जंगलाचा राजा होता. पण त्याला त्या पाण्यामध्ये ज्या संकटानं पकडला तर सगळं सांगत बसायची काय गरज नाही, कारण टाईम लय झालेला. आणि मग अशा पद्धती त्याला काहीच माहीत नव्हतं. तरी पण सुद्धा काय मला ह्या धरतीचा ह्या पृथ्वीचा करता धरता इग्न हरता जो कोण असेल त्यानं माझ्या संकटामध्ये धावून येऊन मला ह्या संकटातून बाहेर काढव. नाव माहीत नव्हतं हो माझ्या भगवंताचं. पशु होता नाव माहीत नव्हतं. पण ह्या करतेचा धरतीचा मालक म्हणल्यानंतर तीच आला ना, ईश्वरच आला ना. आणि म्हणून अशा पद्धतीनं माझ्या भगवंताचा दावा केला. आणि ज्या वेळेला माझा भगवंत काय स्वर्गातून निघाला त्यावेळेला गरुडाचा एक कमी पडला माझ्या भगवंताला. आणि त्याच्यापेक्षा तत्काळ उडी खाली मारली आणि गजेंद्राचा एका झटक्यात उद्धार केला. आणि मग माझ्या हनुमंतराया संकटातून बाहेर काढा काय वेळ लागणार आहे? हनुमान आकड नामदारिक नामे पावला रघुकुल टिळक कपीस बुद्धी स्फुरली चोक सत्वर देख सरसावला. आणि मग त्यावेळेला हे सगळं काय माझ्या हनुमंतरायानं मनामध्ये विचार केला. आणि लगेचच माझ्या भगवंतानं काय केलं, जसं आपण बटन दाबल्या ही ट्यूब लागतं का नाही बल्ब लागतंय. आणि तसं दावा केल्या माझ्या हनुमंतरायाची निमरी काय झाली पॉवरफुल झाली. आणि त्याच्या पुढे काय केलं, म्हणे एवढी कायची चिंता मी भ्रांत का झालो आता सकळा पर्वताची सतत होता नेऊ सर्वता उचलोनी. आणि मग त्यावेळेला हनुमंतराय म्हणावू लागले की मी एवढं भरमीट व्हायची काय गरज आहे, एवढं कमजोर व्हायची काय गरज आहे. माझा प्रभू रामचंद्राचा माझ्या पाठीमागा आशीर्वाद असताना ही दुर्नागिरी उपटूनच न्यावी. सुसेन वैद्यनाथ त्याने ओळखीला औषधी ते उठवील सुमित्रा ते अर्धा क्षण न लागता. मग आता आपल्याला हा औषधं ना कसं आपण आता पर्वत नेल्यावर आता मग औषधं कुठं जाते का? अजिबात जाणार नाही ती. आणि जरी मला ओळखलं नाही म्हणजे मला जरी ओळखू येत नसेल तरी तिथं वैद्य माझा सुशेन डॉक्टर आहे ना, महाच्या हुशार आहे, विद्वान आहे. आणि ती काय करील तत्काळ ह्या दुर्नगिरीची औषधे घेईल आणि माझा लक्ष्मण तत्काळ उठवील. जरी विलंब करू येत उदया येईल भास्वत शक्ती वरदाद्भूत कार्य समस्त नाशला. आणि म्हणून काय करावं हे लवकरात लवकर मला जे विचार सुचला हीच योग्य आहे. लवकर हे दुर्नागिरी अलगत उचलावा आणि सूर्य उदय व्हायच्या आत त्या ठिकाणी जर गेलं तर ही उपचार झाला तरच लक्ष्मण उठतंय. नाहीतर हा जर सूर्याचा उदय झाला तर लक्ष्मण उठतच नाही. कारण का त्या शक्तीला तशा पद्धतीचं वरदान आहे. ते मानिले उदरले माझे बाळा औषधी लपविल्या सकळ
मज केवळ गोवया. आणि मग त्या ठिकाणी हनुमंतराय काय म्हणू लागले, आता हा औषध जरी ह्या दुर्नागिरीनं लपवला असल्या तरी पण माझ्या पुढं आता हा काही सुद्धा ह्यांचा पर्याय चालणार नाही. अशा पद्धतीने हनुमंतरायानं मनामध्ये विचार केला. पुढं काय केलं, हाय मिळला रावणाशी गोवू आदरले आम्हाशी उपडून याच्या कंदाशी औषधीशी नेईन. आणि मग त्याला हनुमंतरायानं विचार केला, मला ह्या दुर्नागिरीला बी एवढा गर्व यावा का, आणि रामकरे मध्ये विघ्न आणावी का, ह्याला उपटूनच नेल्यावर हे काय करील बघू पुढं. आयसा करून विचार केला रामनामे बुबुकार कपी बिनलेले सुरासुर चराचर भयभीत. मध्ये अहो घबराट कशामुळं झाली हो, माझा हनुमंतरायानं असा काय बुबुकार दिला, आणि ती बुबुकार कशाचा होता, प्रभू रामचंद्र भगवान की जय असा बुबुकार दिला. आणि दुर्नागिरी सुद्धा म्हणले, आता बाबा आपल्याला इथं नाही टीव्ही जाते काय की घेऊन. उच्च गुंडाळलेले बुडखाते शिकार कवलेले हाते आंदोलिता पर्वताते भूते अकांते आता बघा कलकलती. पर्वत कसा माझ्या हनुमंतरायानं उपटी लावं. अहो म्हणलं हे असा जर आपण मधात धरावं तर ही पिळकल म्हणून काय केलं, मुंडक्याला कळसाला वर एक हात घातलाय आणि खाली शापटानं टाकलाय आडा. हो, आणि बाबाचा बुड धरलं सगळं दाबून चारी गाठ देऊन शापटात, आणि शापटाचा हासडा आणि मुंडक्याचा कल अजिबात डळू दिला नाही. आणि मग पुढं काय केलं ऐका, करून या नामस्मर वेगी उपडिता गिरी द्रोण दंदनिले त्रिभुवन केला कोरलाला सकळी की. आणि म्हणून अहो हा जे काय दुर्नागिरी असा विचारानं उपटी लावं. अहो काय त्याची मुळी सर नाही म्हणलं इथं ठेवायची, कारण का पुन्हा आणि तिथं काय राहील आणि ही पुढं गेल्यानंतर काही कमी पडेल. आणि मग अशा पद्धतीचं दुर्नागिरी उपटिलेलं त्या दुर्नागिरी पर्वताला सुद्धा माही झालं नाही. आणि जेव्हा आदर झाला आणि त्याला सगळ्याला कळालं, झोपी गेलेलं सुद्धा म्हणले, अरे बापरे 93चा भूकंप आला का काय, आणि सगळी जी काय पशु होते का नाही त्या दुर्नागिरीवर किलबिल करू लागली. दंदनिले पाचळ आडबळे लोकपाळ वन देवता खळबळ तास तरंगे चौफेर कळकळीती. आणि मग त्या ठिकाणी आता काय अहो जेवढी काय जर दुर्नागिरीवर होते पशु राहणारी असतील, पक्षी राहणारी असतील, काय पोटानं सरपटणारे नागासारखे आजगरासारखे असतील. आता मला सांगा पक्षी गेले असतील उडून, पशु कुठं जातील का, पशु वरून जर आता माझ्या हनुमंतरांतर अलगतच उचलला वरून पडलं की काय होईल, जीवात जाईल का, राहील. तसं झोपी गेलं की जीव जाते बरं का, अजिबात हालत नाही. पर्वतावर आता काय जे होईल ते होईल. लंक्यात जायचंय, लंक्यात जायचं म्हणजे जायचं, आणि लक्ष्मण उठवायचा म्हणजे उठवायचा, आणि त्याच्याशिवाय आपल्याला सुटी नाही. कारण का लक्ष्मण जर नाही उठला तर दुर्नागिरी महागारी नाही वापस येणार बरं का. आणि मग लक्ष्मण उठल्याशिवाय दुर्नागिरी महागारी येत नाही. म्हणून त्या पशु असतील, पक्षी असतील, जेवढे काही पंख होते ते गेले उडून, आणि जे काही राहिली होती ती पुढं काय केलं ऐका. अट्टाचे मदगजांचे आरडते व्याघ्रांचे सिंहनाद दाती तृणे धरली शरण आली कपिशी. आणि मग त्या ठिकाणी शिव असेल, लांडगा असेल, अशा जे काही हिंसर पक्षी सुद्धा असते का नाही, म्हणजे हनुमंतराय तुझ्या पाया पडतो, पण तू काय कर आम्हाला जीवदान दे बाबा, नाहीतर आम्ही आता जर तू असा वर जरी आकाशपंताला गेलाच आणि तिथून जर आमचा कल गेला तर मग आमच्या जीवनाचं काय संपलंच ना. आणि म्हणून हा सगळं काय पशु पक्षी सुद्धा माझ्या हनुमंतराला शरण आली. दिशा लंगीला पशे कोळी सर्प रिगाले पाताळी दिगाची बसली टाळी दात किळी कृतंता. आणि मग त्याला करतंताची दात किळी बसली, सर्प सुद्धा पातळात गेली. नगच म्हणली ही तर राहायचंच नग, कारण का एवढं आपल्याला अजिबात सण होणार नाही. कारण का त्या हनुमंतरायाचा धाका आहे, हनुमंतरायाचा दरार आहे, आणि त्या दुर्नागिरीचा बहार आहे. आणि म्हणून ती काय केलं, अहो साप लोकांचं पाताळ गाठलं. अशा पद्धती सगळ्या जीवाचं इसकळीतपणा झाल्याला सांगितलं. दश योजने भीतर पंच योजने उंची तोर आयसा पर्वत सविस्तर
कपिंद्रे सत्वर उपडीला. आणि मग आता तो धुर्णागिरी अहो त्याची उंची सांगितली बरं का, आता रुंदी पुलावर निघेल पण उंची सांगितली 5 योजन. हो 5 योजन उंची आहे आणि 1 योजन कितीचं होतंय सांगा सांगा बरं. हां आहे का ना बरोबर. मग आता 5 चौक 20 आहे का ना. अहो 20 कोस असा पर्वत उंच आहे हो. ती काय बारकं लाकडं काय टाकलं खांद्यावर निघाला घेऊन लुक 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 अजिबात नाही. अहो 20 कोस पर्वत उंच होता आणि तेवढा दुर्नागिरी माझ्या हनुमंतरायानं कवा उपटीला माहीत नाही हो दिला. बळे आकुळूनी पायी पर्वत उपडीला दोही बाई, गगना उसळता लवलाई श्रम नाही अनुमात्र. आणि मग माझ्या हनुमंतरायानं तेवढा मोठा पर्वत उचलला आकाश मार्गाला उशाळ मारली. अहो तरी पण माझ्या हनुमंतरायाला अहो अंगाला 5वा चिटकाला का नाही असं सुद्धा वाटणं गेलो. अहो एवढं वजा आहे एवढं वजा आहे पण माझ्या हनुमंतरायाला अजिबात जाणवणार गेलं. काय ताकद असेल माझ्या हनुमंतरायाची. छत्रा के जा जेली बाळा का गज सुडांग सुडा दंडे कमळ देक तैसा चालीला कपिनायक गिर्या लौकिका उपडूनी. अहो एखादं लहान लेकरू जसं खेळणं हातामध्ये घेऊन हलवित आहे का नाही आणि खेळत आहे आणि तसा माझा हनुमंतराय एवढा मोठा भयानक दुर्नागिरी पर्वत घेऊन अहो असा खेळत खेळत निघाला कुठं लंकेला. तळी अंधार पडे गा गडद वरी प्रकाश आगाध हेमाच्या अति शुद्ध कोंदले नभ उजडे. आणि मग त्या ठिकाणी आता दुसरा परिणाम सांगितला. काय परिणाम सांगितलाय हो. अहो खाली पृथ्वीवर सगळं काय अंधार पडलाय आणि ज्याला पर्वतावर वर जर बघितलं तर काय दिसायला लक 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 करायला प्रकाश पडलेला कुणाचा त्या पर्वताचा. आणि ती प्रकाश कशाचा होता ह्या जी काय दिव्या औषधाचा का नाही आणि त्याच औषधाचा. तळी अंधार प्रकाश माता नबी सवेज उडत जाता अयोध्येचा प्रदेश पावता भरते तत्वता देखिला. आणि मग त्या ठिकाणी माझा हनुमंतरायाचं असं काही आहे का नाही. वाचनासाठी संजय सावंत, सांगण्यासाठी महादेव कापसे. आणि मग अशा पद्धतीनं आगमन कुठं निघालेलं आहे लंकेच्या दिशेनं आणि मध्येच आता कुठं आलेलं आहे आगमन हो. अहो ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं जन्मभूमी अयोध्या गाव आहे का नाही आणि त्या ठिकाणी आता माझ्या हनुमंतरायाचं आगमन आलेलं आहे. आणि ते कुणी बघितलं असेल तर पहिलं बघितलं माझ्या भारतानं. हाती विस्मित झाला मनी विविध दाटली शास्ता रजनी काय जाताय गगनी लक्षिती चिन्नी लक्षणा. आणि मग त्याला माझ्या भरतानं असं सहज वर बघितलं आणि त्याला अहो भरतानं बघितलं पण ते भरताच्या सुद्धा लक्षात येईना नेमकं हे असेल काय. आता माणूस म्हणावा का पर्वत म्हणावा का इग्न म्हणावं नेमकं काय हा माझ्या भरताच्या लक्षात येईना गेलं. आणि त्याच्या पुढे काय झालं ते ऐका आता. महादेव कापसे. इंद्र बैसला विमानी सुमे अप्सरा घेऊनी क्रीडा करीताय गगनी लाजमनी असेना. आणि मग त्याला माझ्या भरताने विचार केला का मला इंद्राला जरा जास्त गमेंट आहे. आता चराई मानामध्ये घातले त्याला आणि क्रीडा करीत निघाला असेल. कोण भरत म्हणताय खालून कुणाला अहो माझ्या हनुमंतरायाचं आगमन झाले त्याला. अंगात राणी वात सुटला त्याने औषध दिनात उठला दोन्ही विचात्र उमटला तो ऐकिला भरताने. आणि मग त्याला आता माझ्या हनुमंतरायाचा येण्याचा एक होता का नाही आणि तो बी ऐकलेला होता. आणि जो माझ्या आता त्या दिव्या औषधाचा काय सुगंध होता आणि ती बी थोडा नाकाला मिळालेला आहे. आणि मग हा भरत म्हणू लागलेला आहे इंद्रदेव उन्मत झाला असेल अप्सरा विमानात घातल्या असत्याला आणि त्यांच्यावर भरपूर काय आताराचा फाया मारला असेल त्याचा तर वास नसावा. मने केवढा उदत वाद्य लावणी अद्भुत अप्सरा असं विमानात सैरा विचरत आकाशी. आणि मग काय म्हणावं ह्या अहो इंद्रदेवाला एवढा कसा उन्माद झाला असेल. अहो लाव क्या तर मर्यादेत लाव थोडासा वास यावा थोडासा यावा का एवढा मला ती चाललंय कुठून वास यायला खाली कुठं. आणि मग एवढा काय धनाचा किंवा बळाचा किंवा सगळ्या काही सौंदर्याचा एवढा माज नसावा अशा पद्धतीचा माझा भरत खालून विचार करू लागलेला. सवे घेऊन वारड गगना विमान इंडवी गगना उलंगुनी साधू संजना
करी आटन उन्मत्त. आणि मग त्या ठिकाणी त्याला माझा भरत म्हणू लागला, एवढी मोठी 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 महानुभूती ह्या धरतीवर आहे त्या, आणि त्या इंद्रदेवाला लाज तरी कशी वाटणं थोडी सुट द्या, आणि एवढा उन्मत होऊन एवढा कलंक होऊन वागू लागला. आणि म्हणून माझ्या भारताला आता राग येऊ लागलेला आहे. कुणाचा? हा इंद्र हा समजायलाय. पण इंद्र नव्हता बर का, माझा हनुमंतराया दुर्ना घेऊन यायला होता, पण माझ्या भारताच्या मनाचा हा भास सांगितला. जो त्रिसवे निरित झाला मध्य प्राचनी मातला, जो धन लोभे भुलला त्याचा गेला विवेक. आणि मग आता एक मग अशी सांगितलं का ना, एक माणसाचं कसं जातं. अहो ज्याला काय ज्याला काय आहे, अहो हा धनाचा मद आहे, आणि तो मदामध्ये त्याचा विवेक कवा जातो ही सुद्धा माहीत होत नाही. आणि तसा ह्या इंद्राला काय झालेला आहे, गर्व आहे. तेथेच कुठे राजाचा मी राज आहे ही त्याला गर्व आहे, आणि म्हणून तो गर्वाच्या भरामध्ये असा उन्मत झालेला आहे, आणि त्याचा विवेक जे आहे ती सगळा गेलेला आहे. वेश्यागमनिजे रेत ते सर्वदा अति उन्मत्त, नाटवे स्वार्थ परमार्थ स्वेच्छा विचरित खरं जायचा. आणि मग अशा पद्धतीचं अनेक काय झालेलं बरं का. आता हळूहळू हा ईशा म्हणजे जो काही ईशांत माणूस होतं किंवा पशु होते तर आता ह्याच्या पुढं मस्त आहे की आमचे कापशे महाराज आलेले आहेत सांगतील. कारण का ईशाचं माझ्या वयाच्या मनानं माझ्या तोंडात तरी एक खुंडूक सुद्धा नाही, कुंकड सुद्धा. आणि मग कसं काय एवढं जमणार आहे. कारण का असं विद्वान माणूस पाहिजे तसलं.